Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And in this video tutorial of data structure using C, we are in the 6th unit, that is trees and graphs. And in this unit, we are going to discuss about the sequential representation of graph. This is the point of today's video. So let's start the video with the help of written notes, friends. As you can see here, representation of graph is the main heading, but there are only two types of representation of graph. But in the syllabus, we have seen that we are going to study about the sequential representation of graph. But in the video, we will try to discuss about both the types of representation of graph. So let's start from the diagram. Here you can see this is the first type, sequential representation of graph. आता इथे तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, नेम इटसेल्फ टेल्स अबाउट व्हॉट इट इज. नावातच अर्थ आहे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. ग्राफचे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन करणे किंवा दाखवणे किंवा समजून घेणे. आता ह्या डायग्राम मध्ये ह्या वरील ह्या ग्राफ मध्ये हे सांगण्याची गरज नाही आपल्याला की ग्राफ कशा पद्धतीने प्रवास करत आहे किंवा ग्राफ कशा पद्धतीने कनेक्ट झालेली आहे. तर आपल्याला साहजिक कळलं की पहिलं ए आहे, ए पासून इकडे बी ला आलेले, बी पासून इकडे सी ला आले, सी पासून इकडे डी ला आणि डी पासून इकडे ए ला. अशा पद्धतीने ही जी काही ग्राफची एक सिक्वेन्स आहे, हे काही एक प्रकारे ग्राफची ऑर्डर आहे, बरोबर आहे. मग हे तेच इथे दिलेलं आहे, समजू शकता तुम्ही. डेटा हे या ग्राफचं नाव आहे, ठीक आहे. आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे की या ग्राफमध्ये जी नोड्स आहेत, जितके नोड्स आहेत, हे नोड्स कशा पद्धतीने कनेक्ट झालेले आहेत. तर ह्या सिक्वेन्सनुसार फ्रॉम लेफ्ट टू राईट किंवा आपण त्याला म्हणू अँटी क्लॉकवाईज पॅटर्नमध्ये हे जे काही 4 नोड्स आहेत हे नोड कनेक्टेड आहेत. ही या पॅटर्नला आपण काय म्हणालो की सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. याबद्दल हाच पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये आहे, पण तरी पण आपण दुसरा पॅटर्न कोणता आहे तो बघून घेऊ, लिंक्ड रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. आता लिंक्ड म्हणजे काय, तर काही ड्रॉबॅक्स आहेत. हे जे सिक्वेन्शियल पॅटर्न आपण बघितला आता, याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. तर ह्या ड्रॉबॅक्सच्या मुळे आपल्याला दुसरा प्रकार इथे दिलेला आहे की लिंक्ड रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ, ज्यामध्ये इन्सर्ट आणि डिलीट हे दोन फंक्शन अतिशय सोप्या पद्धतीने परफॉर्म करता येतात. तर कसं, आता नीट बघा, ही ग्राफ तुमच्या समोर आहे. यामध्ये इथे आता इथे जसा एक ऑर्डर आहे तर तसा ऑर्डरचा काही प्रकार नाही आहे. नीट बघा, इथे नोड हा टेबल दिसतंय तुम्हाला. बघा आता या टेबलमध्ये इथे नोड दिलेला आहे. आता पहिला नोड आहे ए. एच्या बाजूचे कोणकोणते आहेत, ॲडजेसन्सी लिस्ट. ॲडजेसन्सी म्हणजे काय, आजूबाजूचे, बरोबर आहे. मग आता एच्या आजूबाजूला कोण आहे, तर एच्या आजूबाजूला आहे बी आणि सी. कसं काय, तुम्ही म्हणाल सी कुठे आजूबाजूला आहे, तर नीट बघा, इथे ॲरो दिलेला आहे, दिसतंय तुम्हाला. इथे बघा, ह्या एच्या समोर बी सी का किंवा एच्या आजूबाजूला बी सी का, हे इथलं डी का नाही, कारण हे तर एच्या बाजूलाच आहे, बरोबर आहे. पण तसं नाही. नीट बघा, हा ॲरो जाताना दिसतोय तुम्हाला, हा ॲरो आहे की जे सांगते की हे दोन याच्या बाजूचे आहेत किंवा हे दोन याच्याशी संबंधित आहेत. समजते तुम्हाला. तर जसे ॲरो जात आहेत, आता नीट आता जर आपण बघायला गेलो या डायग्राममध्ये, तर इथे अजून एक दिसतं आहे डी. आता डीच्या बाजूला कोण आहेत, तर ई आणि ए. बघा, हे डी आहे आणि या डीचे पासून ॲरो कोणत्या दिशेला चाललेत बघा, एक या दिशेला गेला आणि एक या दिशेला गेला. त्या डीच्या ॲडजेसन्सीला आपण कोणकोणते ना आहेत, तर ए आणि ई आहे. तर या पद्धतीने लिंकडमध्ये ज्या नोडची ज्याच्याशी लिंक आहे त्या नोडची लिस्ट केलेली आहे. यालाच आपण म्हणतो ॲडजेसन्सी लिस्ट, म्हणजे आजूबाजूचे कनेक्टेड असलेले किंवा लिंक्ड असलेले नोड्सची लिस्ट. सिंपल. तर ह्या पद्धतीने इथं जर अशा पद्धतीने दाखवलं तर इन्सर्शन डिलिशन करणं सोपं जातं. पण आपल्या सिलेबसनुसार आपण आजचा पॉईंट बघूयात. इथे तुम्ही सिलेबसमध्ये बघितलेला सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. आता इथे काय दिले बघा, देअर आर 2 स्टँडर्ड वेज ऑफ मेंटेनिंग अ ग्राफ. जी 2 पद्धत आहेत, ठीक आहे. त्यातला पहिला, इन अ मेमरी ऑफ कम्प्युटर. ह्या ठीक मेंटेन करण्याच्या पद्धती आहेत कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. पुढे बघा, इन वन वे वी रिप्रेझेंट ग्राफ जी इन अ सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन, ठीक आहे. अँड अदर वे इज फोकस टू रिप्रेझेंट और शो ग्राफ इन द लिंक्ड रिप्रेझेंटेशन. पण आपल्यासाठी या पॉईंटमध्ये महत्त्वाचं आहे सिक्वेन्शियल. इथे बघा हेडिंग सुरू झालेलं आहे. चला आपण समजून घेऊ काय दिलंय. Sequential representation of graph. Suppose G is a simple directed graph with n nodes. ठीक आहे, एखादी ग्राफ आहे जिचं नाव आहे G
आणि त्याच्यामध्ये काही नोड्स आहेत. एन नोड्स म्हणजे काही नोड्स आहेत. ठीक आहे. दीज नोड्स ऑफ ग्राफ जी आर अरेंज्ड इन अ सिक्वेन्शियल म्हणजेच काय ऑर्डर्ड मॅनर. सिक्वेन्शियल म्हणजे लाईनशीर किंवा ऑर्डर्ड मॅनरमध्ये अरेंज केलेले आहेत. सच ॲज सपोज व्हर्टायसेस आर शोन इन सिक्वेन्शियल मॅनर ॲज V1 V2 V3 Vn. आपण हे दाखवू शकतो. बरोबर आहे. आता ह्यालाच तर म्हणतो आपण सिक्वेन्स. पुढे फॉर सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ ॲडजसेन्सी मॅट्रिक्स टेक्निक इज युज्ड. ॲडजसेन्सी मॅट्रिक्स टेक्निक इज युज्ड म्हणजे आजूबाजूचेच सरळ लाईन शेअरमध्ये कनेक्टेड केलेले आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही, इथं काय दिलेलं आहे, कन्सिडर अ ग्राफ इज शोन इन फिगर बिलो. ह्या ग्राफमध्ये दिले बघा या डायग्राममध्ये की देअर आर 4 नोड्स, 4 नोड आहेत. इज स्टोअर्ड इन अ मेमरी इन अ लिनियर अरे डेटा. एक लिनियर अरे आहे ज्याचं नाव आहे डेटा आणि त्यामध्ये हे 4ही नोड दाखवलेले आहेत, ज्यामध्ये ते ए, त्यानंतर सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये बी, त्यानंतर सी आणि त्यानंतर डी आणि नंतर ए. अशा पद्धतीने हे ग्राफ कनेक्ट होते. हे सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. ठीक आहे. आता हा दुसरा प्रकार होता. दुसऱ्या प्रकाराबद्दल आपलं फारशी काही बघण्याची गरज नाही आहे आणि इथे नोट्स दिलेले आहेत, तरी तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण जे काय आहे ते ह्या डायग्रामबद्दल एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. काही अडचण असल्यास विचारू शकता, नेटवर सुद्धा सर्च करू शकता, नोट्स वाचू शकता. धन्यवाद.